आता चाललोय सर्व सामान घेऊन. अरे सर्वांची फाटले मजबूत वाली सामान असेल का पहिला माल चढवा. आता ट्रेन लागले गोरेगावची. एक जण वर चढा. नमस्कार. यावर्षी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे शालेय शैक्षणिक साहित्य वाटप आम्ही 2026चा उपक्रम राबवला आहे. त्यासाठी आम्ही आता गावी निघत आहोत. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया मोरया छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आताच आमचा नारळ फोडून झालाय. आम्ही आता 5 मिनिटांमध्ये आम्ही निघणार आहोत. तर मंडळी, आमचं हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचं आज उपक्रम आहे दरवर्षीप्रमाणे. यावर्षी पण आहे. आता मी निघतो इकडून पार्ल्यावरून. सर्वांची तयारी झाली आहे. आता जे व्हिडिओ वगैरे काढायची ते उद्या काढतो, कारण का आता काढायला भेटणार नाही. तर मग ती काढायला भेटले काढतो, कारण का आता सर्व गाडीवर असणार आहेत. आणि पाऊस वगैरे आला तर मोबाईल ठेवायला लागला आतमध्ये. आणि तर डायरेक्ट आता आपण भेटूया माणगावला मी पिऊच्या घरी थांबणार आहोत. आवाज येत आहे. माणगावला पिऊच्या घरी थांबणार आहोत. तर मग पुढची व्हिडिओ आहे उद्या काढतो. आणि व्हिडिओ तर मोठी होणार आहे, त्यामुळं जास्त व्हिडिओ काढत नाही बसणार मी. डायरेक्ट आता गावी पोहोचल्या उद्या सकाळी काढू. चला मंडळी, भेटूया. तर आमची एक इको आहे आणि 3 गाड्या आहेत. त्यामुळे आता निघतोय सर्व. तर आताच आमची गाडी निघाली. मोरया मंगल मूर्ती. तर आपले 2 गाडी आहेत. ऋषिकेश आहे आणि त्यावर वेदांत आहे. आणि इकडं पत्या आणि पियुष आहे. आणि मी आणि तेजस आहे. आम्ही 6 जण गाडीवर, बाकी सगळे गाडीमध्ये आहेत इकोमध्ये. तर सकाळचे वाजलेत 5:30 आणि आम्ही आता सगळं बुक वगैरे लावून घेतो साड्याचे. तर नमस्कार मंडळी, मी विजय निकम मनपूर्वक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आम्ही एक कार्यक्रम घेतला आहे हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान विलेपार्ले पश्चिम याच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटपचा कार्यक्रम घेतला आहे. आता आम्ही आलो आहे माझ्या मित्राच्या गावी. आम्ही रायगडमध्ये आहो, माणगावमध्ये. अगोदरची आम्ही प्लॅनिंग केली, रात्री निघालो वगैरे. तिची व्हिडिओ आहे ती पुढे टाकतो मी. तर आम्ही आता निघतो आहे. आमची एक इको आहे आणि 3 बाईक आहेत. तर माझ्या मित्राच्या गावी आलो, पंकजच्या गावी आलो. हा राहुल डोंगरे. आपण यूट्यूबर आहे. नाही युट्यूबर नाही. तो इंस्टावर चांगले व्हिडिओ बनवतो. चला मग निघूया आता इथून. सगळे आपले मित्र रेडी आहेत. हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे सर्व माऊले. चला चला निघायचं ना. पहिली शाळा कुठली मारायची आपल्याला? पेन खरवली येऊन स्टार्ट करायचे ना. चला पुढे दाखवतो मला कुठल्या कुठल्या शाळा आपण घेतोय. चला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आता मी निघालोय. आमच्या गाड्या सर्व सोडल्यात. आता डायरेक्ट पेनच्या गावात जायचं आपल्याला पहिलं. इथून मग पुढचा रूट हे जाऊ, जसं पडेल तसे.
तर आम्ही आलो होतो खरवलेच्या शाळेमध्ये आणि आम्ही सामान सर्व काढत आहे वया वगैरे. हे आमचं फर्स्ट पॉईंट आहे जिकडे आम्ही पहिल्यांदा वही देणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत बोरगाव रामडोशी, तसंच वाया डोंगरेली येवले कोणला. पेनला पण जायचं आपल्याला. पेनला पण चला ते गाडी पार्किंग झाली. आता जाऊया आपण शाळेमध्ये. स्वराज्य प्रतिष्ठान ना बरं ना आलो त्याला शाळेला भेट द्यायला. पडला तर इकडेच काढायचे आणि हे सर्व आपल्या इकडचेच आहे. बरोबर सगळे रायगड जिल्ह्यामधलेच आहे. मालवण तालुक्यामध्ये बसा ना, तुम्ही पण बसा. मॅडम बसा तुम्ही. आज आमच्या खरवली शाळेमध्ये हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान विलेपार्ले पश्चिम यांची संस्था शालेय वस्तू वाटण्यासाठी आलेली आहे. बघा, आज ह्या लोकांकडे बघितलं तर असं वाटत नाही की त्यांना लाखो रुपये पगार असेल, पण आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो, हे त्यांची वृत्ती त्यांच्यामध्ये आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या समाजामध्ये आपण खूप बिझनेसवाले, खूप पैसे कमवणारे बघतो, पण त्यांच्याकडे देण्याची वृत्ती नसते. पण आज आपण 10,000 पगार कमवतोय आणि त्यातले 500 रुपये देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मग तुमच्यावर पण असे संस्कार व्हायला पाहिजे. तुम्ही पुढे मोठे व्हाल, तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी कराल, तर यांच्यासारखं तुम्ही पण पुढे गरजू विद्यार्थ्यांना मदत करायला पाहिजे. बरोबर ना? तर तुम्ही आज आमच्या इथं आलात तर त्यासाठी तुमचं स्वागत आहे. कोण तुमचं मी कोण केली यासाठी आमची शाळा, आमचा पालकवर्ग, मी मुख्याध्यापक, आमचे विद्यार्थी यांच्याकडून तुमचे खूप खूप आभार. आणि अशीच आम्हाला मदत करत राहा, आम्हाला लक्षात ठेवा ही विनंती. प्रज्योती, समाजामध्ये जे आलेले काही गोष्टी असतात आमच्यापर्यंत पोहोचले तर आम्ही नक्की ते सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न आमच्याकडे 100% असतात. त्याच्यातून आज आम्ही एक कार्यक्रम निवडला आहे. त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला इथे सन्मानित केलं, त्याच्याबद्दल आम्ही खूप आभार मानतो तुमचे. मंडळी, आम्ही आलो आता पेनच्या गावामध्ये. आता हे आपण दुसरी शाळा करतोय, पेनची शाळा. त्या शाळेमध्ये जाऊया आपण. तर हे आपली दुसरी शाळा आहे, पेन. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेन. जो कोणी असेल म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा नंबर काढणार हुशार विद्यार्थी, त्यांच्यासाठी नेक्स्ट टाइम गिफ्ट असते. बाकीच्या वस्तू तर भेटणार, पण गिफ्ट पण. काय म्हणतात आलं लक्षात की वार्षिक आपण जी आपली परीक्षा असते किंवा आपण चांगल्या प्रकारच्या मार्काने उत्तीर्ण झालं, म्हणजे पहिला नंबर किंवा दुसरा नंबर असं जर काढले, चांगल्या श्रेणीमध्ये पास झालं, तर आपल्याला पुढच्या वर्षाला तुम्हाला वेगळ्या प्रकारचं बक्षीस त्यांचं देण्याचा मानस आहे. तेव्हा आपण चांगला प्रयत्न करावा असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला प्रोत्साहित करण्यासाठी खास आलेली मंडळी आहे की तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करावा, आपली उन्नती करावी आणि चांगल्या मार्गाने चांगले गुण मिळावे, याच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे की तुम्हाला प्रोत्साहित कसं करता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. आपल्याकडे अगदी सुंदर अशा कार्यक्रमासाठी, अगदी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या ठिकाणी आपलीच मंडळी, आपल्याच गावची आपलीच माणसं
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी जे काम कार्यक्रम सुरू केलेला आहे की त्यांची जी त्यांनी एक ग्रुप तयार केला किंवा संस्था निर्माण केली हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान वेळेपार्ले. जरी नाव असलं तरी पण ते माणगावकरच आहेत आणि त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आपल्या शाळेत दिल्या असं नव्हे तर सर्व शाळांमधून नेण्याचा त्यांचा मानस आहे की विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू देऊन त्यांना चांगल्या प्रकारे प्रोत्साहित कसं करता येईल याच्याकडे त्यांचं मानस आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी उपस्थित सर्व हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान चे सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी आमच्या शाळेबाबत समितीचे सन्माननीय माजी अध्यक्ष भागडे भाऊ यांना विनंती करतो की त्यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. कोणीतरी प्रतिनिधी घ्या. पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की आमच्या विद्यार्थ्यांना आपण आणलेला जो शालेय उपयोगी वस्तू आहेत त्या प्रदान करण्याचा प्रयत्न करावा. प्लस त्यांना अगदी शाळेमध्ये येण्यासाठी किंवा आपलं ज्ञान वृद्धिंकन करण्यासाठी खास प्रोत्साहन थोडंसं त्यांना मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. बघा, आपण जो हा कार्यक्रम राबवला आहे तो कशासाठी राबवला आहे तर जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी. बरोबर आहे? हो हो ठीक आहे. सन्माननीय मुंडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण स्वागत करण्यात मुंडे सरांचं. तर आता आलो आम्ही आंबडुशी या गावात. ही तिसरी शाळा आहे आमची आंबडुशी. आपली तिसरी शाळा आहे राजीव शाळा आंबडुशी. आंबडुशी या ठिकाणी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान विलेपार्ले पश्चिम आयोजित आपल्या या शाळेमध्ये वया वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी या कार्यक्रमासाठी आपल्या या पंचक्रोशीतील महाराष्ट्र सर्व आपल्या या गावातील जी काही आपली होतकरू आणि तरुण जे आहेत त्या ठिकाणी वया वाटप करण्यासाठी आलेले आहेत. तरी मी प्रथमतः सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि आपल्या या ग्रामशिक्षण असेल शाळा व्यवस्थापन समिती असेल या सर्व सदस्यांचं मी या ठिकाणी शाब्दिक पुन्हाने स्वागत करतो आणि पुढचं प्रास्ताविक करण्यासाठी आणि स्वागत तेच काढतो. आपल्या या हिंदी स्वराज्य प्रतिष्ठान घेतला वर्षा कला संस्कृती जपण्याचा या संस्थेचे आपल्या अध्यक्ष अक्षय आडी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत आपला शाळा समितीचे अध्यक्ष दिनेश काशी यांनी करावं मी आपल्याला विनंती करतो. संस्थेचे उपाध्यक्ष विजयजी निकम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आपल्या
गावचे पोलीस पाटील अक्षर यांनी करावे असं मी विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्या गावातील आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, आपल्या शाळा समितीचे सर्व सदस्य आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित मान्यवरांचे मी शाब्दिक सुमनाने स्वागत करतो आणि आता प्रास्ताविक करण्यासाठी आपल्या शाळेचे उपशिक्षिका उभारी मॅडम यांना मी विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान विलेपार्ले पश्चिम इथे कार्यरत असणारे या मंडळामध्ये आपले अध्यक्ष जे आहेत अक्षय आडी आणि उपाध्यक्ष विजय निकम आणि सर्व इथे उपस्थित असलेल्या या प्रतिष्ठानातील सदस्य. आता तुम्ही आजकालचा जर पाहिलं आपल्या चाललेल्या भारतामधल्या घडामोडी, तर या घडामोडींमध्ये जसं ज्येष्ठांचं काम असतं तसंच तरुण वर्गाचं सुद्धा काम तेवढ्या जोमाने चालू आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून अगदी अभिमानास्पद असं म्हणावं लागेल की ही तरुण पिढी सुद्धा या कार्याला सक्रिय सहभाग देत आहे. त्यांची जी असणारी तळमळ आहे ती तळमळ त्या अशा या प्रतिष्ठानांमधून, या सामाजिक संस्थांमधून आपल्याला दिसून येते. ज्ञानाची वाट उजळणारे जे सामाजिक बांधिलकी जपणारे असतात तेच खरे शिल्पकार असतात. असं म्हणावं लागतं की विद्यादान जरी हे श्रेष्ठदान असतं तरी त्या ज्ञानाला त्याला प्रेरित करण्यासाठी जे जे समाजाचे हात पुढे येतात त्यांचं वर्णन करणं हे आपल्या शब्दामध्ये बसत नाही आणि मग ते घडवण्यासाठी, आजची भारताची पिढी घडवण्यासाठी अशा अनेक हातांनी मदत केलेली आहे आणि या मदतीमध्ये या अशा छोट्या छोट्या संस्था सहभागी होत असतात आणि मग त्याचं कधी या श्रमदानातून, या सामाजिक बांधिलकीतून, या वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याच्या वाटपातून किंवा अनेक वेगवेगळ्या उपक्रमांमधून कधी त्याचं मोठं वटवृक्ष होतं हे कळत येत नाही. आता अशा संस्था आपल्या समाजामध्ये फोफावलेल्या आहेत. रयत शिक्षण संस्था असेल किंवा आणखी आपल्या सावित्रीबाई फुले किंवा धोडो केशव कर्वे यांची ती वटवृक्ष झालेली आहे की अशा छोट्या योगदानातून झालेली होती. अशाच प्रकारे यांचं हे हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आहे ते विलेपार्लेमध्ये कार्यरत आहे आणि ते हे काम करत असताना तुम्हाला माहिती आहे पश्चिमला म्हणजे विलेपार्लेला जर पाहिलं तुम्ही तर ती ज्ञानाची गंगोत्रीच एक प्रकारे मानली जाते. पण तो एरिया तसा आहे, जसं पुणे, जसं मुंबईतलं पार्ले ही संस्था, हा जो विभाग आहे त्या विभागामध्ये अशा अनेक सामाजिक संस्था आहेत की या शैक्षणिक क्षेत्रासाठी मदत करत असतात. तर आपण तेवढा धडवळा घेत बसत नाही, पण जरा जरी तुम्ही बघितलं की पार्ला हा हे जे ठिकाण आहे ते या शैक्षणिक संस्थांनी पूर्ण व्यापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशी मंडळी काम करते आणि त्याच्यामध्ये आपले गावचे सुपुत्र आहे, ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या गाव संस्थेचे त्यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना तुमचे नाव पहिली ते चौथीचा पट आपला आहे. जा ऋषी ऋषीचा विजय जा ऋषीचा. पण या वेळेला पहिल्यांदा त्यांनी ग्रामीण भागाकडे, आपल्या गावाकडे हा प्रथम कार्यक्रम घेतला आणि आपल्या गावातील प्रजय भावे हा त्यांच्या या प्रतिष्ठानाचा सदस्य आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला हा कॉन्टॅक्ट झाला म्हणजे आपल्या गावचे पोलीस पाटील यांना त्यांनी फोन केला की अशी संस्था आहे की मुलांना मदत करणार आहे आणि त्या पद्धतीनं आपण मग हा कार्यक्रम आयोजित केला. तर ते खरवली आणि अमरोशी या हे गुरुनगरे प्रजय विजय भावे
या 2 शाळांमध्ये ते करणार होते, पण मी फोनवर बोलताना त्यांना विनंती केली की बाजूला पेठ गाव आहे आणि आपलं बोरगर आहे, त्या गावामध्ये सुद्धा आपण मदत केली तर बरं होईल. हा शब्द सांगितल्यावरून त्यांनी सांगितलं आम्ही सर नक्की करू. त्यामुळे आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो, कारण आपण गाव सोडून गेल्यानंतर त्याच गावासाठी आपण काहीतरी करत आहोत. ही जी करण्याची भावना आहे ती आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यासाठी शाळेच्या वतीनं, आमच्या ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं आपल्याला खूप धन्यवाद देतो. आपल्या संस्थेची प्रगती अशीच होत राहू आणि आपण अजून सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळू. आमच्या गावचा सुद्धा सदस्य यामध्ये आमचा पंडव काय योगेश पंडव सुद्धा, अन्य सगळ्यांची गावं कुठे मला माहिती नाही, डोंगरवली, विहुला आणि आज हा वया वाटपाचा जो कार्यक्रम आहे त्यांनी खरवलीपासून सुरुवात केली. अमरोशी, गुरुबर, पेन आता करून येवले, डोंगरोळी असं सगळं करत, नाईटने असं करत, वडवली, कबीरवाड वगैरे असं सगळं मोठा त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम आहे. शाळा सकाळची असल्यामुळे थोडंसं प्रश्न आहे, शनिवार का त्या लोकांना पण कामधाम करणारी सगळी मंडळी आहे आणि एक आपला आजचा कदाचित सगळ्यांना सुट्टी आज नसेल, पण त्या आपली सुट्टी टाकून सुद्धा त्यांनी वेळ काढून सगळी मंडळी आली. त्यामुळे आपले कौतुक करावं तेवढं आपण कमी आहे आणि अशीच काम आपण करत राहा आणि निश्चित आमच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम आपण दिले ते राबवण्यासाठी प्रयत्न करू. आपल्या संस्थेसाठी आणि सगळ्याच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आजचा हा जो आपला कार्यक्रम आहे साहित्य वाटप तो संपला असं मंडळी. आता तर मी आंबोली शाळेमध्ये आलो, मस्त कार्यक्रम झाला. आता आम्ही त्याच्याच बाजूचं गाव आहे बोरगर, तिकडे जातोय. हे पाठचा आंबोलीच्या आणि इकडे आलोय बोरगर, जवळच आहे, 5 मिनिटाचं अंतर आहे. तर मंडळी आहे बोरगर गाव. आता बोरगरची शाळा तिकडे आहे. आम्ही लहान असताना भरपूर वेळा इकडे यायचो. माझ्या मावशीचंच गाव आहे आंबोलीशी आणि इकडे पण खूप वेळा यायचो. तेव्हा शाळा इकडे आहे. आपली बोरगर शाळा आहे. आम्ही आलो आता बोरगर या शाळेमध्ये. तर आता जेवणाची मधली वेळ झाली आहे, तर विद्यार्थी जेवत आहेत. आपण आतमध्ये जाऊ, त्यांच्या जेवणाची वाट बघू, जेवण झाल्याची. या ठिकाणून आपले काही पाहुणे मंडळी आपल्याकडे आलेले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय साहित्य वाटप करण्यासाठी. तर ही जी मंडळी तुम्हाला दिसते हे सर्व ग्रामीण भागातून शिकून, म्हणजे बोरगर असेल किंवा पेनतळे असेल, खरवली असेल किंवा माणगाव तालुक्याच्या आसपासच्या प्रदेशातून भागातून ते शिकून मुंबईमध्ये त्यांचे काम करत आहेत आणि त्या ठिकाणी कुठेतरी आपण या ग्रामीण भागातून शिकून मुंबईसारख्या शहरात असते त्यांचं जीवनमान व्यतीत करत आहेत. काही ना काहीतरी ते कमवत आहेत आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपणही या समाजामध्ये शिकलो, तो समाजाला काहीतरी आपण देणं लागतो या उदात्त विचाराने त्यांनी 2019 पासून ते कार्यरत आहेत. तर यावर्षी आपल्याकडे ते आलेले आहेत. तर सर्वांनी त्यांचं टाळ्याबद्दल स्वागत करत करतो. एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुमच्या सर्वांच्या स्वागतासाठी त्यांनी आपले अक्षय अडीच यांचा स्वागत करावं असे त्यांना विनंती करतो. या तुम्ही पण या बाबा, या सगळे या, मी फोटो काढतो. सर 5वी ची आले की मला प्राथमिक प्रत्येकाला घेऊ का? नाही आता घेतील, फक्त 5वी चे ना घेऊ. देऊन तर मंडळी आम्ही आलो होतो विलेकोण गावात. तिथे मी 5वी 6वी आणि 7वीपर्यंत शिकलो आहे. आता ही आमची 5वी शाळा असेल. वेळ तर बराच झाला आहे, वाजले आता 10:30 वाजलेत. अजून 3-4 शाळा बाकी आहेत. बघू आता कितीपर्यंत होईल ते. शाळेने सांगून ठेवलं आहे टायमिंग, बराच वेळ झाला आहे. हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान
आपल्या विलेकोट शाळेत प्रथमच पदार्पण झालेलं आहे आणि म्हणून त्यांचं आपल्या विलेकोट शाळेकडून मुख्याध्यापकाकडून प्रथम त्यांचं स्वागत करतो. आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात इनपुट जो आहे मला वाटतं पायलकडून मिळालं ना, तर मला काय त्यातलं माहिती नाही जास्त. तर त्यांनी ह्या ठिकाणी सूचना केली आणि त्यामुळे आपल्या मुलांना शैक्षणिक साहित्याच्या वाटपासाठी त्या ठिकाणी त्यांची प्रतिष्ठानची मंडळी आलेली आहेत आणि म्हणून त्यांचे सर्वांचे स्वागत करतो. आपल्या शाळेचे विद्यार्थी आणि आलेले पालकवर्ग यांचेही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि त्या आपल्याला माहिती आहे की आपल्या भारत देशामध्ये देणारी मंडळी आहेत, जशी घेणारी पण जगामध्ये आहेत, तसे स्वतःहून देणारी आहेत. जे काय फुल फुलाची पाकळी असेल, हरीचा वाटा उचलणारी मंडळी आजही या जगामध्ये आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवशी देणाऱ्याचे हातच घ्यावे. जसे ते आपल्याला समाजाशी काही ऋण असतात आणि हे ऋण आपल्याला फेडता येत नाही आणि म्हणून आज वेगवेगळे प्रतिष्ठान, फाउंडेशन वगैरे जे संस्था आहेत त्या आपल्या परीने समाजासाठी कार्य करणारी मंडळी आजही आहेत. आणि या फाउंडेशनची जी मंडळी झटपट करणारी तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. मला ह्या मंडळींचं कौतुक वाटतं की जे पोटापुरती जीवन जगत असताना त्यातलं कणभर का समाजाच्या सेवेसाठी आणि ही जी तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीच्या विकासासाठी एक मोलाचा छोटासा वाटा ते उचलत आहे. मला मनापासून त्यांना धन्यवाद द्यावंसं वाटतं. आपलं फाउंडेशन मोठं व्हावं, आपण या फाउंडेशनमध्ये सक्रिय राहावं आणि समाजाचं जसे आई वडिलांचे ऋण असतात तसे समाजाचे, देशाचे. आमचे नानासाहेब धर्माधिकारी नेहमी सांगतात आणि ते आमच्या पक्का आठवणीत आहे की देशाने मला काय दिलं त्यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो. यथावकाश जसं जमेल तसं. कोणी मानसिक सेवा करू शकतो देशाची, कोणी शारीरिक सेवा करू शकतो, कोणी आर्थिक सेवा शकतोय. सेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु कुठलीही सेवा कमी दर्जाची नाहीये. सेवा ही सेवा आहे, सेवेचं मोल अनमोल आहे. आणि या ठिकाणी ही मंडळी उपस्थित झाली आहेत. मी प्रथम या फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय अडीत, बरोबर, अक्षय अडीत या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचं मी पुष्पगुच्छ देऊन आमच्या मुख्याध्यापकांच्या वतीने स्वागत करतो. आपण त्यांचं स्वागत करतो. उपाध्यक्ष श्री विजय निकम यांचं सुद्धा स्वागत. आमच्या माझ्या शाळेचे पदवीधर शिक्षक आपले चांदोरकर सर या ठिकाणी सगळ्यांच्या परिचय. त्यानंतर बागवे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा या शाळेच्या वतीने मी मार्फत आज आपल्या शाळेमध्ये मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सन्माननीय सदस्य आणि आमचे सर्व पालकवर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य. मागच्या महिन्यामध्ये आमची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पायलताई यांनी एक आम्हाला आमच्याकडे सपोर्ट मागितला की आपल्या शाळेचा पट किती आहे आणि आपल्या मुलांना काही देता येईल का शैक्षणिक मदत. त्यांना आम्ही एक सपोर्ट दिला आणि त्यांच्याच या सहकार्याने, त्यांच्या प्रयत्नातून आज आपल्या ठिकाणी पहिल्यांदाच हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या मार्फत हा शैक्षणिक साहित्य वाटप या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आता त्यांचं एक ब्रीदवाक्य आहे, घेतला वसा. वसा म्हणजे काय? संकल्प. आणि आपण जो संकल्प करतो तो संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी त्यासाठी प्रयत्न स्वतः झोकून द्यायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे त्यांचं मंडळ हे कार्य करत आहे. एक यांच्याबद्दल विशेष वाटते की विलेपार्ले म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी यांचं प्रतिष्ठान केलेलं असून सर्व ग्रामीण भागात, कारण ही जी सगळी मंडळी आहे आपल्या माणगाव तालुक्यात आहे. बघा, विचार करा, प्रत्येक गावातले हे सगळे जे एकाच गावातले नाही तरी पण त्यांची जी एकजूट आहे
ती वाखाणण्याजोगी आहे आणि आपल्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्यामार्फत हे जे शैक्षणिक साहित्य वाटप आहे होत आहे निश्चितच कार्यास्पद आहे. त्यांच्या या प्रतिष्ठानला आपल्या शाळेतर्फे शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये आणखी त्यांची उत्तरोत्तर अधिक वाटचाल यशस्वी हो एवढी प्रार्थना करतो. आणि कारण त्यांना अजून एक कविलवाड शाळेमध्ये कार्यक्रम आहे, जायचं आहे, त्यामुळे मी थोडक्यात हा कार्यक्रम मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी इथे थांबतोय. सर्व सदस्य आहेत म्हणजे कोणी सगळे तरुण बनले आहेत, कोणी असं वयस्कर नाही. आणि आमचं एक वाक्य आहे की आपण ज्या खेडेगावमध्ये शिकलो त्याच शाळेमध्ये जे गरजू आपली लहान मुलं आहेत त्यांना शालेय वस्तू मिळाव्यात आणि ते कोणत्याही शैक्षणिक गोष्टीपासून वंचित राहायला नको असं आमचं ब्रीदवाक्य आहे. आणि तुमची सेवा करण्याबद्दल आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान तुमच्या अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. तर मंडळी बराच वेळ झाला आहे आणि मी आता माझ्या गावी आलो आहे. वाजले 11:30 तर शाळा बंद व्हायचा टाईम झाला. आम्हाला जेवढा टाईम पाहिजे तेवढा भेटला नाही. तर हात मंडळी आता आलो आहे आमच्या गावात. आमच्या गावची शाळा आहे. नाही, प्रकाश निकम साहेबांना आम्ही आमंत्रित. तरी आमची शाळा गावची. त्याच्यावरती पेन आहेत ना? फोटो सरांच्या फोनवर पाठवा ना. आणि 2 मी निघालो आता डोंगरच्या शाळेतून. आता जातोय कैलोच्या गावात. आम्हाला जास्त टाईम घेतला नाही आम्ही कारण का वेळ आमच्याकडे फार कमी आहे. आता आम्ही जातो डायरेक्ट कैलवलला. चला मग जाऊया. तर आम्ही आलो होता सुर्ल्याच्या गावात. ही सुर्ल्याची शाळा आहे. आहेत ना आतमध्ये. तुम्हाला बोलवते. अध्यक्ष उपाध्यक्ष असं कसं आहे? चालू करा. मी भरपूर दिले. हो, पुष्पगुच्छ पण भरपूर घेतले. ठीक आहे. मंडळी आपली आता सुर्ल्याची शाळा पण झाली पण कैलवर राहिला कारण की तिकडची जी शाळा न्या सुटली आणि मी सांगून ठेवलं अगोदर पण काही कारणामुळे सर पण गेले बाहेर. असो आता आम्ही नेक्स्ट टायमाला येऊ. एक सॅटर्डे सोडून पुढच्या सॅटर्डेला ते 3 गावं राहिलेत ते कवर करू आपण. चला आता आम्ही डायरेक्ट जेवायला जातोय. तर मंडळी आजचा आमचा उपक्रम चांगल्या रीतीने पार पडला आणि आम्ही दुपारी जेवण वगैरे केलं आणि घरी आलो झोपायला. बाकीचे होते ते सर्व गेले मुंबईला आणि आम्ही 6 जण आलो इकडे. दुपारी मस्त झोपलो वगैरे. बाकीचे व्हिडिओ काढायला भेटले नाही. मोबाईल पण स्विच ऑफ झालेला. दिवसभर मोबाईल चालू होता. सकाळी 7 वाजल्यापासून मोबाईल चालू होता. व्हिडिओ वगैरे करता करता सगळं चार्जिंग संपली. तर घरी आलो. माझ्या घरी आलो आहे. आता वाजलेत 8:30 आणि मगाशी मी उठलो आणि थोडा बाहेर गेलो. बाकी सगळं झोपलेत
रात्रभर जागलो आणि गाडीचा प्रवास होता. सर्वांचे डोळे वगैरे सुजलेत, लाल वगैरे झालेले. आता सगळे झोपलेत. दाखवतो तुम्हाला. हे बघा, सगळे झोपलेत. सकाळपासून दमलेत. सकाळपासून नाही तर कालपासूनच दमलेत. सर्व झोपलेत. आता माझ्या आवाजाने उठले. मी बाहेर गेलेलो. आमच्या मुलाने खूप मेहनत घेतलेत. तर आम्ही आता आमच्या घरी आहोत. सर्वांचे डोळे लाल झालेत. आता मस्तपैकी आम्ही जेवू आणि परत झोपून जाऊ. तर आपला पियुष आत्ताच उठलाय. पियुष, हे बघा पियुष, आपला कार्यक्रम कसा झाला आजचा? चांगला ना? आणि झोप वगैरे मस्त. सर्वांचे डोळे लाल झालेत. असो, तर आम्ही जेवण पण मागवलं बाहेर ना. सगळे थकलेत. आणि माझं गाव माहिती असेल, बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आणि रातकिड्यांचा आवाज बघा. तर मस्त बघा, रातकिड्यांचा आवाज येतोय. आणि आता वाजलेत 8:30 वाजलेत. 9:30 पर्यंत ना उठव, 1 तासामध्ये जेव वगैरे आणि थोडासा फिरू आणि परत झोपू आणि डायरेक्ट सकाळी उठून मुंबईला जायचं आहे. आम्ही तर जाणार दुपारी. जे बाकीचे 4 जण आहेत ते जातील सकाळी. बघा, ते उठण्यावर आहे. दमलेत खूप सर्वजण. चला मंडळी, मी आजची व्हिडिओ इथेच थांबवतो. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.